हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आता नेहमीप्रमाणे आजही मला मोठा प्रश्न पडलेला की मी डब्यामध्ये मुलींना काय देऊ. तर मी सगळ्यात पहिले तर ना पत्तागोबी केली आणि नंतर विचार केला की दोघीसुद्धा खात नाहीत पत्तागोबी. मग आता डब्यामध्ये फेकून देण्याऐवजी मी म्हटलं ती पत्तागोबी तशीच ठेवते भाजी केलेली. मग माझ्याकडे ना मी गुरुवारी पालक घेऊन आलेली तर ती पालक बनवायची राहून गेली आणि निवडायची सुद्धा राहून गेली. आता ती पालक खराब होऊन जाईल म्हणून ना आता एक दिवस अजून टिकणार नव्हती ती. मी म्हटलं भाजी राहून जाईल, संध्याकाळच्याला होऊन जाते ती भाजी, पण ह्याचे आहे ना पराठे बनवून घेऊ. आता पराठे मी नेहमी आहे ना पालकचे मीन्स ही पालक अशी उकडवून घेते आणि मस्त त्याला मिक्सरमधून करून त्याच्यामध्येच पीठ चुरून घेते, असं मी बनवते. पण आज मी विचार केला की शॉर्टकट ट्राय करूया. मीन्स जशाच तशी भाजी आहे ना आपण थोडीशी छान वॉश करून घेऊ आणि कट करून पिठामध्ये चुरू, छान सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून जर पत्तागोबीचे पराठे बनवले तर छान लागेल. कारण मी भरपूर व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिले होते, तसे पण छानच लागतात. तर मी ट्राय करणार होते आज, कारण मी जसे नेहमी बनवते तसे बनवणार नव्हते. सो इथं मी मस्त आहे ना पालक निवडून घेतली, छान अशी चिरून घेतली, बारीक चिरा. आता माझी इथं काय बारीक चिरल्या गेलेली नव्हती, कारण मी हे फर्स्ट टाइम ट्राय करत आहे, तर मला आयडिया नव्हती कसं होणार आहे. तर मी काय केलं, मस्त असं याला चिरून वगैरे घेतलं छान. आणि पीठ टाकताना मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ असं मिक्स केलं, म्हणजे थोडेसे पराठे आहेत ना क्रिस्पी होतात. आता शाळेमध्ये दिल्यानंतर मुलांच्या डब्यात कसं होतं की पराठे आहेत ना थोडेसे नरम पडतात, मग मला ते नको होतं. म्हणून मी आहे ना त्याला काय केलं, छान तांदळाचं पीठ टाकलं त्याच्यामध्ये. तर पाहू म्हटलं कसे होतात. तर हे छान असे पालक ना ती वॉश करून घेतली. मग त्याच्यामध्ये मी छान मीठ, हळद, मिरची, तसं तर ठेचा टाकायचा होता मला, पण वेदांती खात नाही म्हणून मी काही टाकलं नाही. तर मग हळद, मीठ, मिरची, थोडेशा ओवा, तीळ आणि जिरे हे असं सगळं टाकून मस्त त्याचा एक डो तयार करून घेतला. आणि तीळ जास्त प्रमाणात टाका, कारण पराठ्यांमध्ये तीळ खरंच खूप टेस्टी लागते. तर मला तरी खूप आवडते आणि मुलींना पण. तर आता घरामध्ये आपण नेहमी सगळ्याच गोष्टी खातो, गोड खातो, तिखट खातो, अनहेल्दी खातो, हेल्दी खातो, पण तरीही हेल्दी खाऊ घालणं हा एक मोठा टास्कच आहे मुलांना. कारण कितीही तुम्ही छान वस्तू केली ना, टेस्टी करा किंवा कोणताही नवीन ट्रिक यूज करा त्यांना हेल्दी खाऊ घालण्याचं. म्हणजे हेल्दी म्हणजे कसं, पालक वगैरेची भाजी खात नाहीत, वरण खात नाहीत मुलं, तर हे असे पराठे, मेथीचे वगैरे भाजी न खात नाहीत लेकरं, तर त्याच्यामध्ये ना हे पराठे वगैरे हे एक ऑप्शन छान आहे. पण किती दिवस ना असंच, म्हणजे सरळ सरळ जी वस्तू पोटात जायची ना ती मुलांच्या पोटात कधीच जात नाही. असो, आता मुलं आहेत, सगळ्यांचेच मुलं असं करत असेल आणि सगळ्याच आईंना प्रश्न पडतो की आपल्या मुलांना नेमकं हेल्दी कसं खाऊ घालायचं. तर तुमच्याकडे काही ट्रिक असतील ना तर तुम्ही मला त्यासुद्धा सांगू शकता कॉमेंटमध्ये. तर असो, आता तर इथं आहे ना मुलींचे छान पराठे आहे ना मस्त मी तूप लावून असे खरपूस भाजून घेतले होते, कारण ते डब्यामध्ये सुद्धा आहे ना छानच राहिले पाहिजे. आणि त्याला थोडा वेळ थंड होऊ दिलं, मगच मी डब्यामध्ये भरले, कारण जर गरम गरम भरलो ना तर ते मॉइश्चर त्याच्यावरच पडतं आणि ते मग पराठे आहेत ना थोडेसे नरम पडतात. तर पहा, असे छान आपले पराठे आहेत ना हे बनून रेडी झाले होते. आता एवढं सर्व छान करून देऊन सुद्धा आहे ना डोक्याला एकच टेन्शन असतं की डब्बा पूर्ण फिनिश होऊन येईल का नाही. माझा तर शाळेतून आल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न असतो, डब्बा फिनिश केला का. हो म्हटलं तर ठीक वाटतं, नाही म्हटलं की मग आहे ना मला ते परत घरी आल्यानंतर त्यांना बसवून खाऊ घालावं लागतं. तर हे पहा, असे मस्त आपले पराठे आहेत ना बनून रेडी झाले होते. आता ही सकाळची वेळ आहे, टिफिन वगैरे भरून झालेला माझा, आणि आता हिचा आहे ना एक्झाम चालू होता आणि काल ती घरी नव्हती, त्यामुळे तिचा आहे ना मला आत्ता इथं सकाळी बसून तिचा अभ्यास घ्यायला लागत होता. आणि मी इथं अभ्यास घेत होते आणि ती आहे ना मस्त अशी रिलॅक्स बसून अशी पाहते. तिला कशाचं काही टेन्शन नसतं की आपला एक्झाम आहे, उद्या एक्झाम कसा जाईल, एक्झाम छान जाईल का नाही, याचं तिला काहीही पडलेलं नसतं. जर तिला पडलेलं असतं तर कालच तिने अभ्यास केला असता, हे मला माहीत आहे. पण मलाच टेन्शन होतं की शाळेमध्ये जाऊन तिने काही नाही तर काहीतरी लिहिलं पाहिजे एक्झाममध्ये, म्हणून. आता ती सध्या लहान आहे, तिला मला जास्त फोर्ससुद्धा करता येत नाही, पण जसं जसं तिला कळत जाईल ना तरी तिच्यामध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट आहेत. तर मुलांना जास्तही फोर्स करू
करून ना शिक्षण शिकवण्यात काही अर्थ नसतो. त्यांच्या मनाने ते जेवढं शिकतात, जेवढं करतात ना तेच त्यांनी केलं पाहिजे. पण हो, दुर्लक्ष करून चालत नाही हे सुद्धा माहिती आहे. आता लुसीची एक गंमत झाली की हिला आहे ना गेट ओपन दिसलं की बाहेर निघून जायची सवय आहे. तर आज सुद्धा गेट कुणीतरी ना चुकून ओपन ठेवला गेलं वाटते. तर ही बाहेर गेली आणि नंतर ही बाहेर गेलेली कोणाला माहीत नाही. तर ही गेट लावून टाकण्यात आला, तर ही खोलण्याचा प्रयत्न करत होती. तर तिला काही ओपन होत नव्हतं. मग तिला घेऊन आले आणि तिच्यासोबत थोडंसं टाइम स्पेंड केला. हिच्यासोबत टाइम स्पेंड करणं म्हणजे खूप दमवणारं काम असते, पण खूप छान टाइम स्पेंड होतो. ती बॉल फेकला ना ती जाऊन घेऊन जाते वर आणि वरून परत घेऊन येते आणि आपल्याकडे फेकते. खूप छान खेळते ती. आता तिच्यासोबत खेळून झाल्यानंतर थोडंसं माझं आवरून वगैरे घेतलं, घरातली थोडीशी कामं केली आणि इथं आहे ना रिलॅक्स घरातल्या शांत वातावरणाला आणि बाहेरच्या वातावरणाला एन्जॉय करत होते मी. मस्त असं माझं गरम पाणी घेतलं आणि मस्त असं मी थोडासा वेळ स्पेंड करत होते. आता आहे ना मला खूप जास्त सवय पडून गेलेली आहे. आता मी ज्या एरियात राहते ना तिथं जवळपास काहीच नाही आहे, तर जास्त घरही नाही आहे आणि बायकांना वगैरे बोलण्याचा तर प्रश्नच येत नाही. तर हा एकांत सुद्धा मला खूप आवडतो. म्हणजे चार चौघात जाऊन गोष्टी करत बसण्यापेक्षा आहे ना हा एकांत सुद्धा मला एन्जॉय करायला खूप आवडतो. आणि ह्या एकांताची जेव्हा सवय होते ना तेव्हा आपल्याला चार चौघात सुद्धा जायची इच्छा होत नाही. तर मी माझा टाइम स्पेंड करत होते, तेवढ्यातच ह्या मॅडम आल्या आणि यांची बडबड चालू होती. आता थोडासा वेळ आपण आपल्यासाठी देऊ असा विचार करते ना तेव्हा हिचा आहे ना चालू होत असते काहीतरी. आता हिचं सगळी बडबड ऐकून झाली, थोडासा लाड वगैरे केला. आता कितीही नाही म्हटलं ना हिचा लाड नाही करू, आता ही मोठी झाली आहे, हिला थोडंसं हिचा स्पेस देऊ म्हटलं ना तर मी स्वतःलाच कंट्रोल करू शकत नाही आणि हिचा लाड करायला घेते. मग ही ना डोक्यावर चढून बसते माझ्या. तर आता हिचं सगळं झालेलं आणि त्यामध्ये ना आता हिवाळ्याचे दिवस स्टार्ट झाले. रात्री थोडीशी थंडी पडते, दिवसा पण खूप जास्त ऊन असतं. तर त्यामुळे आता झाडांना आहे ना एक टाइम तरी पाणी द्यावंच लागत आहे, नाही तर पूर्ण माती आहे ना त्यातली ड्राय होऊन जाते. तरी हे जे वरचे जे झाडं आहेत ना तर त्यांना 1-2 दिवसांना पाणी देते मी, कारण इथं तेवढं ऊन पोहोचत नाही. पण इथले जे झाड आहेत ना खालचे त्यांना रोज मला पाणी द्यावंच लागतं, नाहीतर पूर्ण झाड आहे ना सुकण्यासाठी रेडी असतात. आता बाहेरचे झाडं आहेत ना त्यांच्याकडे लक्ष जरी नाही दिलं तर ते छान वाढतात, पण यांच्याकडे थोडं सुद्धा दुर्लक्ष केलेलं चालत नाही. असं आता काय करणार, झाडं आणली आहेत तर आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय एव्हरीवन.